आणि सरकारचा सध्या चहापानाचा कार्यक्रम सुरू आहे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आणि त्यातनंच एक मोठी बातमी येते। चहापानाच्या कार्यक्रमात बावनकुळेंवर एकनाथ शिंदे भडकले अशी चर्चा सध्या सुरू आहे। मंत्रिमंडळापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाली या चहापानाच्या पूर्वी आणि त्यामध्ये हा वाद झाल्याचं कळतंय। एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरती आक्रमक भाव दिसत होते असं या दृश्यांमध्ये स्पष्ट दिसतंय। एकनाथ शिंदे बावनकुळे यांना मला काय विचारता तुम्ही अशा आशयाचं काहीतरी वाक्य बोलताना दिसतंय। सुशांत सावंत आपल्याला अपडेट देत आहेत। सुशांत, नम्रता, आपण जर बघितलं असेल तर राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली त्याआधी चहापानाचा आणि सर्व मंत्री जे आहेत ते चहापानासाठी उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल मंत्री बावनकुळे यांच्यामध्ये चर्चा सुरू होती आणि या दरम्यान जर आपण बघितलं असेल तर कुठेतरी एक आक्रमक भाव जो आहे तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर होता आणि या दरम्यान एक संवाद सुरू होता। नेमका हा संवाद कुठला होता तो स्पष्टपणे कळू शकलो नाही, मात्र मला काय विचारता असं आक्रमकपणे एकनाथ शिंदे विचारताना पाहायला मिळाले। त्यामुळे आपण जर बघितलं असेल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमकी आता काय चर्चा होते, जी माहिती मिळते त्यानुसार हिंदी भाषेवरून ज्या पद्धतीने चाललेला आहे, एकीकडे ठाकरे दोन्ही मोदी आज दुपारी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणि महाविकास नेत्यांकडून होळी करण्यात आली जीआरची। आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते पडसाद उमटत आहेत का? कारण एकनाथ शिंदेचे मंत्री देखील या संपूर्ण निर्णयावरून नाराज आहेत। त्यामुळे सरकार जीआर मागे घेणार का हे बघणं अगदी सुशांत तुम्ही म्हणताय ते बरोबर। काही मुद्दे आहेत ज्याला सरकारमध्ये अंतर्गत सुद्धा वाद होताना दिसतोय, विरोध होताना दिसतोय। कदाचित अशा एखाद्या मुद्द्यावर नंतर त्यांच्यामध्ये ही शब्दाला शब्द भिडला असावा का असा प्रश्न, अशी चर्चा सध्या सुरू आहे।